Spread your love, Kids Dove Tales. Like, share, subscribe. गोष्टीचे नाव आहे शेरसिंग आणि ससोबा. चला तर मुलांनो, आज आपण शेरसिंग आणि ससोबाची गोष्ट ऐकूया. एका जंगलामध्ये शेरसिंग नावाचा सिंह राहत होता. तो जंगलचा राजा असल्यामुळे त्याचा फार रुबाब होता. शेरसिंग राजा जरी असला तरी तो आपल्या जंगलातील प्राण्यांचं रक्षण करण्याऐवजी त्यांना मारून खायचा. त्यामुळे सगळे जंगलातील प्राणी अगदी जीव मुठीत घेऊन राहायचे. सगळे जंगलातील प्राणी शेरसिंगच्या अशा वागण्यामुळे फार वैतागले होते, कारण त्यांना स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. सगळेच प्राणी अगदी घाबरून राहायचे, कारण शेरसिंग येईल त्या प्राण्याला मारून खायचा. एके दिवशी सगळे प्राणी शेरसिंगच्या नकळत भेटतात आणि ठरवतात की काहीतरी करायला हवं, कारण असंच जर घाबरून राहिलो तर आपण घरातच उपाशी मरून जाऊ. काय बरे करावे, सगळेच प्राणी अगदी विचार करू लागतात. त्यात कोल्होबाला एक युक्ती सुचते. तो सगळ्यांना बोलतो, आपण असं करूया की रोज रोज आपण एक एक प्राण्याने शेरसिंगची शिकार बनून जायचं. त्यामुळे उरलेले दिवस व्यवस्थित राहता येईल. कोल्होबाची ही युक्ती सर्व प्राण्यांना पटते. सगळेच प्राणी होकारार्थी मान हलवतात आणि म्हणतात, चालेल की थोड्या दिवस तरी आपल्या मनासारखं राहता येईल, आपल्याला पाहिजे तिथे जाता येईल. पण हा प्रस्ताव राजाकडे घेऊन कोण जाईल बरं? अरे जातो की मी, बरोबर पटवून सांगतो बघ शेरसिंगला. पण कोल्होबाची ही युक्ती ससोबाला काही पटलेली नसते बरं का. पण आता सर्वच प्राण्यांनी होकार दिल्यामुळे ससोबालाही काही बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कोल्होबा शेरसिंगला भेटायला जातो, तर शेरसिंग आपला शिकार करायला निघालेलाच असतो घराच्या बाहेर. मग कोल्होबा घाबरत घाबरत शेरसिंगला बोलतो, महाराज, तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलोय हा तुमच्यासाठी. माझ्या फायद्याची? अरे अशी कुठली गोष्ट? मी तर या जंगलचा राजा आहे, सगळ्याच गोष्टी माझ्या फायद्याच्या असतात बघ. अगदी आनंदाने जगतोय मी, आणि तू काय अजून माझ्या फायद्याचं घेऊन आलाय? अहो महाराज, ऐकून तर घ्या, तुम्हालाही फार आवडेल ही गोष्ट. बोल पटकन, काय प्रस्ताव घेऊन आलाय तू? मला फार भूक लागली. मला जर तो प्रस्ताव आवडला नाही तर मी तुला इथेच खाऊन टाकल बघ. हे ऐकल्यावर कोल्होबाचा चांगला थरकाप उठतो. नाही नाही महाराज, तुम्हाला नक्कीच आवडेल बघा. महाराज, इतक्या मोठ्या जंगलचे तुम्ही राजा आहात आणि रोज रोज शिकारीसाठी बाहेर पडतात. हे काय आम्हा सगळ्या प्राण्यांना पटत नाही बघा. त्यामुळे आम्ही सगळ्या प्राण्यांनी मिळून असं ठरवलंय की रोज रोज एकेकाने तुमची शिकार बनून यायचं बघा. असं केल्याने आम्हालाही तुमची सेवा करण्याची थोडीफार संधी मिळेल. कोल्होबाचं हे बोलणं ऐकून मग शेरसिंगही विचार करू लागतो, सगळे प्राणी किती चांगले आहेत आणि आपल्यासाठी इतका चांगला विचार करताय म्हटल्यावर तो फार खुश होतो. कोल्होबाचा हा प्रस्ताव त्याला फार आवडतो. आवडला बरं कोल्होबा तुझा हा प्रस्ताव. आता मग मी घरी जाऊ की शिकार करायला जाऊ ते तेवढं सांग फक्त. नाही महाराज, तुम्ही जा बरं घरी, मी आता एका प्राण्याला पाठवतो तुमच्याकडे. मग कोल्होबा परत आपल्या प्राण्यांकडे येतो आणि सांगतो की महाराजांना माझा प्रस्ताव पटलेला आहे बघा.
मग ठरल्याप्रमाणे रोज एक एक प्राणी शेरसिंगची शिकार बनून जायचा. उरलेल्या बाकी प्राण्यांना थोडा दिलासा मिळायचा की आज आपला नंबर नाही, म्हणून ते थोडे आनंदाने राहत होते. त्यांना थोडा धीर येत होता की आज तर नाही, उद्याचं उद्या बघू, म्हणून ते मनसोक्त जगून घेत होते. मग एके दिवशी ससोबाचा नंबर येतो. सगळे प्राणी आदल्या दिवशी ससोबाला सांगतात, हे बघ, उद्या सकाळी लवकर उठून तू शेरसिंगकडे जायचं बरं का, नाहीतर उशिरा उठशील आणि शेरसिंग परत चिडेल. बरं बाबांनो, काही चिंता करू नका, जातो मी बरोबर. पण ससोबा काही लवकर उठत नाही. सगळे प्राणी त्याला उठवायला येतात. अरे उठ रे ससूल्या, किती वेळ झोपतो, जा चल आता शेरसिंगकडे, नाहीतर येईल तो आमची शिकार करायला. मग ससोबा हळूच उठतो, आवरतो, अगदी दिरंगाई करतो. पण बाकीचे प्राणी सारखेच त्याला म्हणत असतात की अवर रे बाबा पटकन, जा रे बाबा पटकन. मग ससोबा कसा बसा तयार होऊन इच्छेविरुद्ध जायला तयार होतो. ससोबा अगदी जंगलातून जाताना खेळत खेळत फळं खात, गाजर खात जातो. खूप वेळ लावतो शेरसिंगकडे जायला. शेरसिंग अगदी वाट बघून बघून कंटाळून जातो. ससोबाला लांबूनच येऊन बघताना शेरसिंगचा फार संताप होतो की आज मला इतकी भूक लागली, उशीर तर केला आणि एवढीशा ससुल्याला पाठवलं. काय मग मुलांनो, शेरसिंग खरंच ससोबाची शिकार करत असेल का? ऐकण्यासाठी चॅनलला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा बरं. ससोबा जवळ येताच शेरसिंग मोठ्याने डरकाळी फोडतो. ए काय रे पिलकुटा, आलास तर आलास आणि इतक्या उशिरा? हो महाराज, आओ उशिरा येण्याचं कारणही तसंच होतं बघा. काय कारण होतं ससोबा, सांग पटकन चल. अहो महाराज, मला वाटेत तुमच्यापेक्षाही मोठा बलाढ्य सिंह भेटला. तो माझ्याशीच वाद घालत होता की मी आजपासून ह्या जंगलचा राजा आहे, मी तुमच्या राजापेक्षाही अगदी बलाढ्य आहे. पण महाराज, मी त्याला सांगितलं, नाही नाही, आमच्या महाराजांपेक्षा कोणी बलाढ्य असू शकत नाही या जंगलामध्ये. पण तो काय ऐकायला तयार नव्हता. महाराज, पण मला तो तुमच्यापेक्षा थोडासा बलाढ्यच वाटला बरं का. हे ऐकून शेरसिंग फार चिडतो, खूप संतापतो. कुठे आहे तो दुसरा सिंह? मला त्याला भेटायचंय, बघतोच कसा माझ्यापेक्षा बलाढ्य येतो. हो महाराज, चला मी तुम्हाला दाखवतो कुठे येतो. ससोबा आणि शेरसिंग निघतात मग तो बलाढ्य प्राणी बघायला. ससोबा घेऊन जातो मग शेरसिंगला, विहिरीच्या काठावर उभं करतो आणि म्हणतो, बघा महाराज, ह्या विहिरीमध्ये आहे तो बलाढ्य सिंह. शेरसिंग विहिरीत डोकावतो तर काय, शेरसिंगला स्वतःच प्रतिबिंब विहिरीमध्ये दिसतं. मोठ्याने डरकाळी फोडतो आणि फार चिडतो. ए सिंहा, तू काय माझ्यापेक्षा बलाढ्य आहेस होय? कुठून आलास तू? चल तर ये पटकन विहिरीच्या बाहेर. त्या विहिरीतील प्रतिबिंबात शेरसिंग सारखीच नक्कल करताना ते प्रतिबिंब दिसते. आवाज तर काही येत नव्हता, पण शेरसिंग जशी हालचाल करेल तसं ते प्रतिबिंब हलत होतं. महाराज, बघा बघा कशी तुमची नक्कल करतोय, टिंगल उडवतोय तो तुमची. मग शेरसिंगचा पारा चांगलाच चढतो. मग काय, मारतो विहिरीत उडी दुसऱ्या सिंहाची शिकार करायला. मग काय, विहिरीतच बुडून जातो शेरसिंग. अशा प्रकारे शेरसिंगचा विहिरीत बुडून मृत्यू होतो.
ससोबाला परत येताना बघून कोल्होबाला आणि बाकी प्राण्यांना प्रश्न पडतो की हा का बरे शेरसिंगकडे गेला नाही. परत येतोय म्हणजे हा शेरसिंगकडे गेलाच नसावा. ए ससोबा, काय रे, तू गेला नाहीस का? परत का आलास? अरे थांबा थांबा, सांगतो सगळं. ससोबा फार खुश असतो. मग ससोबा घडलेली सगळी हकीकत सर्व प्राण्यांना सांगतो. मग मात्र सगळे प्राणी अगदी खुश होतात आणि ससोबाचे आभार मानतात. मग जंगलातील सगळेच प्राणी फार आनंदाने राहू लागतात. इटुकला पिटुकला ससोबा सगळ्यांचा लाडका बनून जातो. तर काय मुलांनो, आवडली ना गोष्ट? काय बोध घ्याल ह्या गोष्टीतून? आपल्याकडे शक्ती जरी कमी असेल तरी युक्तीचा वापर करून आलेल्या संकटावर ससोबासारखं मात करू शकतो. म्हणजे काय मुलांनो, शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते बघा. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.